तळेगाव रोही येथील वहिवाट रस्ता केसनाम 28/2024 मधील ता 30 मे 2025 रोजी पारित झालेल्या निकालाप्रमाणे वहिवाट रस्ता खुला करण्याबाबत मंडळ अधिकारी साहेब रायपूर दि 31 जुलै 2025 रोजी माननीय मंडळ अधिकारी सुप्रिया जाधव यांनी तारीख लावलेली होती। सदर तारखेच्या दिवशी पोलीस बंदोबस्त घेतलेला होता। त्यानुसार ता 31 जुलै 2025 रोजी एक पुरुष व एक महिला पोलीस अंमलदार सशुल्क तत्वावर बंदोबस्त घेतला होता। त्या दिवशी माननीय मंडळ अधिकारी सदर जागेवर हजर राहिल्या नाहीत व तसेच मे भूमी अभिलेख याची फई देखील भरलेली आहे। त्यामुळे माननीय तहसीलदार साहेब चांदवड यांनी सदर रस्ता खुला करून देण्यात यावा। सदर निवेदन चांदवड तालुका किसान सभा यांचे वतीने देण्यात आले असून जादीत असलेल्या शेतकरी याची मानसिक अवस्था बिकट झाली आहे। केवळ मंडळ अधिकारी गैरहजर असल्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो। आर्थिक खर्च वाया गेला असून मारामारी सारखे प्रसंग निर्माण होतात। त्यामुळे किसान सभा मागणी करते आहे, लवकरात लवकर हा रस्ता खुला करून मिळावा, अन्यथा किसान सभेच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात येईल व आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल याची दखल आपण घ्यावी ही विनंती करण्यात आली व त्या प्रसंग भास्करराव शिंदे किसान सभा जिल्हाध्यक्ष, किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव केदारे, रंगालथ जिरे किसान सभा चादवड, पुनाराम रंगनाथ वाकचौरे, नामदेव सखाराम वाकचौरे, बाळकृष्ण सखाराम वाकचौरे, ज्ञानेश्वर तुकाराम वाकचौरे, रघुनाथ तुकाराम वाकचौरे, नामदेव सखाराम वाकचौरे, वाकचौरे जावेखर तुकाराम, बाकचौरे रहुनाय आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। RKS न्यूज साठी विभागीय संपादक सुखदेव केदारे। बरं का सर, आम्ही जो केलाय आता सध्या, पण काही तांत्रिक गोष्टीमुळे आमच्या शेतकऱ्याची अडचणी कशाला चारा आणायला बैल ढोर आणायला किंवा काय करायचं, बरोबर? तर एवढं तुम्ही शासनापर्यंत आमची मागणी पाठवा तुम्ही सर। हां, ओके सर। या सेंटर अशी या माझ्या नमस्कार। आज तळेगाव रोहीचा रमणीक परेला रस्ता तर काही तांत्रिक कामामुळे ज्या वसूलच्या ज्या मॅडम आहे त्या हजर नसल्यामुळं आम्ही पोलीस यंत्रणा सगळे आम्ही रेडी करून आता बी हे म्हणत्या का ज्या दिवशी मॅडम हिरिंगला गेली ना स्टे ऑर्डर ना कुठली काही, आता बी आम्ही नाईक तहसीलदारला निवेदन दिलं। कॉम्रेड आपलं नाव सांगा बरं। आपलं पूर्ण नाव सांगा। कॉम्रेड भास्करराव शिंदे। आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या चांदवड तालुका शाखेच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदारांना एक निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तळेगाव येथील शेतकरी बाधित शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांचा जमिनीच्या संदर्भामध्ये रस्त्याच्या संदर्भामधला प्रश्न होता। तहसीलदाराने दिलेला निकाल आणि त्या दिवशी त्याच्यावर कार्यवाही होणार होती। सर्व शेतकऱ्यांनी त्यासाठी पोलीस यंत्रणेचा खर्च भरला। या सगळ्या गोष्टी करणे हा सगळा मनस्ताप केल्यानंतर मंडल कृषी अधिकारी या रस्ता खुले करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या नाही। आयत्या वेळी त्यांना कुठे हेरिंगचं काम निघालं, त्यांच्यावरती कुठे हेरिंग होती, परंतु त्याची संबंधित शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही आणि हा संपूर्ण यंत्रणा आणि संपूर्ण खर्च हा शेतकऱ्यांचा वाया गेलेला आहे। म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या चांदवड शाखेच्या वतीने किसान सभेच्या वतीने अशी मागणी आम्ही करत आहोत की अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचा एक दिवस त्या ठिकाणी वाया गेला आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वादविवाद त्या ठिकाणी उपस्थित झाले। म्हणून किसान सभेने आजच्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तहसीलदाराने या सर्व प्रकरणाची चौकशी करून आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा। त्यांचा जो रस्ता आहे तो पुन्हा कोणत्या लवकरात कायदेशीर बाबीमध्ये तो रस्ता पुन्हा एकदा चालू करून द्यावा, अशा प्रकारचं निवेदन आज किसान सभेच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। किसान सभेने ही पण मागणी केलेली आहे की जर अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल, आता शेतकऱ्यांचा अनेक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये रस्त्याची गरज आहे शेतकऱ्यांना आणि सरकारचं धोरण आहे की अनेक प्रकारचे रस्ते खुले करून ताबडतोब द्यावे, असे आपल्या महसूल मंत्र्यांचं धोरण असून सुद्धा खालची कार्यवाही होत नाही।
दिरंगाई होते आणि वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्याला हा मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणून ही बाब शासनाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जर याच्यावर लवकर कार्यवाही झाली नाही तर या ठिकाणी हे जे बाधित शेतकरी आहेत, साधारणतः 20-25 शेतकऱ्यांचे कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे, यांच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण किंवा उपोषण आंदोलनासारखं हत्यार या ठिकाणी उपोषणात येईल असा इशारा आज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सर 2 मिनिटं. एक माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला. का बावनकुळे साहेबांना आदेश काढले, कसे आदेश काढले का जर समजा रस्ता खुला जर नाही झाला याच्यावर कायद्यानं गुन्हे करण्याचे फौजदारी गुन्हे याच्यात काय करणार तुम्ही सांगा बरं मला. त्याच्यावरती हीच आपली सरकारकडे मागणी आहे. त्यात अशा पद्धतीने काय होत असेल तर त्याच्यावर गुन्हेगारी ॲक्टनुसार त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे ही मागणी किसान सरकारने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. इन्क्लाब चला.